आता आली अर्जंट ऑर्डर, मग काय लागली कामाला. नमस्कार मंडळी, मी प्रियाज केक धाराशिवमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मला एक अर्जंट ऑर्डर आलेले होते. एक नाही तर 2 आलेले होते. एक होता बेंटो केक आणि एक होता अर्धा किलोचा केक. अर्धा किलोचा केक जो होता तो बटरस्कॉच फ्लेवरमध्ये होता आणि बेंटो जो होता तो मला चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचा होता. आणि हे दोन्ही मला एकच दिवशी द्यायचे होते. अर्धा किलोचा जो केक होता तो मला 11 वाजता द्यायचा होता आणि बेंटो केक होता तो संध्याकाळी द्यायचा होता. मग मी आदल्या दिवशी क्रम कोटिंग करून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी फायनल फिनिशिंग केलं आणि डिझाईन करायला लागले. या केकचा कलर कॉम्बिनेशन होता व्हाईट, रेड, ऑरेंज. तर पॅलेट नॅपच्या साहाय्याने मी इथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने डिझाईन करून घेतले. त्यानंतर रेड कलरने थोडेसे क्रीम लावून घेतले. रेड कलरनी क्रीम लावून झाल्यानंतर मी थोडेसे व्हाईट कलरने क्रीम लावून घेतले. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला व्हिडिओ बनवता येईल. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायचा आहे किंवा कुठल्या संबंधित विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर इथे आपला हाफ केजीचा म्हणजेच अर्धा किलोचा केक रेडी झालेला आहे. याच्यावरती मला 31st बर्थडे असं नाव लिहायचं होतं. त्यानंतर याच्यावरती मला गोल्डन फ्लॅक्स लावायचे होते, ते मी इथे लावून घेतले. त्यानंतर घेतला मी दुसरा केक जो की बेंटो केक होता आणि हा चॉकलेट फ्लेवरमध्ये होता. मी आदल्या दिवशी याला क्रम कोटिंग करून ठेवलेले होते. आता मी इथे आयसिंग करून घेते. आयसिंग झाल्यानंतर आपल्याला हा बेंटो बॉक्समध्ये ठेवून घ्यायचा आहे. बेंटो बॉक्समध्ये ठेवण्यासाठी मी इथे स्क्वेअर शेपचा बटर पेपर घेतलेला आहे. त्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतले आहे. आता या केकला आपण पॅलेट नॅपच्या साहाय्याने खालने लूज करून त्याला अलगदपणे बॅलेन्स करून त्या पेपरवरती ठेवून घेणार आहोत. घेऊन झाल्यानंतर आपण हा केक बेंटो बॉक्समध्ये ठेवणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेंटो बॉक्समध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यावरती डिझाईन काढणार आहे. डिझाईन होतं रेडमध्ये, म्हणजेच हार्ट होता रेड कलरचा आणि त्याच्यावरती लव असं टाकायचं होतं आणि डेट टाकायची होती. तर मी इथे ते काढून घेतले आणि इथे डेट टाकून घेतले. तर तुम्हाला माझे केक कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा केक 1/2 किलोचा आहे आणि हा 2 जणांना पुरतो. हा खूपच ट्रेंड